नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयातील पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे. या दोन चलातील रेषीय समीकरणेमध्ये सराव संच म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 म्हणजे 1.4 या मधील आपण एक सामायिक समीकरणे सोडवणार आहोत. हे उदाहरण जे एक सामायिक समीकरण हे मोठं उदाहरण आहे. हे उदाहरण बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्काला विचारतात. त्यामुळं याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करणं आवश्यक आहे. हे हुशार विद्यार्थ्यांसाठी उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण आपण घेतो या ठिकाणी 10/x + y + 2/x - y = 4. दुसरं समीकरण आहे 15/x + y - 5/x - y = -2. आता या ठिकाणी समीकरणामध्ये छेद आहे म्हणजे अपूर्णांकात हे समीकरण आहे, त्याला आपल्याला पहिल्यांदा पूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपण समीकरण मांडायचं आहे 10/x + y + 2/x - y = 4. हे समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण आहे 15/x + y - 5/x - y = -2. हे समीकरण नंबर 2 आहे. आता आपला हे अपूर्णांकातलं समीकरण आहे, त्याला आपल्याला पूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणून छेदस्थानी x + y आणि या दुसऱ्या पदाच्या छेदस्थानी x - y. म्हणून आपण वरती 10 ला 1 ने गुणलं तर 10च उत्तर मिळेल आपल्याला, म्हणजे वरचा 1 आणि छेदस्थानचा x + y. असं आपण 1/x + y याच्यासाठी आपण अक्षर मांडणार आहोत m. आणि तसंच दुसऱ्या पदामध्ये 1/x - y साठी आपण n अक्षर मांडणार आहोत. आता आपल्याला 1/x या पूर्ण पदासाठी आपण m अक्षर घेतलेला आहे. 1/x - y साठी आपण n घेतलेला आहे. म्हणून 1/x + y ला कितीने गुणलेला आहे? 10 ने. म्हणून 1/x + y ची किंमत m ला आपण 10 ने गुणलं की आपल्याला समीकरण मिळेल 10m अधिक 1/x - y साठी आपण अक्षर n मांडलेला आहे. म्हणून 1/x - y साठी n ने 2 ला गुणलं की आपला उत्तर मिळेल 2n = 4 आहे. तसंच याला समीकरण नंबर 3 द्यायचं आहे. या समीकरणामध्ये या उदाहरणामध्ये आपल्याला बरीचशी समीकरणे मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या समीकरणाचं आपल्याला रूपांतर असंच करायचं आहे अपूर्णांकाचं पूर्णांकामध्ये. तिथे आपल्याला 1/x + y साठी आपण अक्षर घेतलेलं आहे m. म्हणून m ने 15 ला गुणल्यानंतर मिळेल 15m मधलं चिन्ह वजा आहे. तसंच 1/x - y साठी अक्षर n घेतलंय. म्हणून n ने आपण 5 ला गुणल्यानंतर तिथे मिळेल 5n बरोबर -2. हे समीकरण नंबर मिळेल आपला 4. आता आपला या तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणामध्ये चल मिळालेले आहेत m आणि n. आणि म्हणून आपल्याला m आणि n या चलांच्या पहिल्यांदा किमती काढायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्या किमती याच्यात ठेवून x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. आता इथं आपला m चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये बघितला तर 10 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये बघितलं तर 15 आहे. म्हणजे आपल्याला 10 ला कशाने गुणल्यानंतर 15 येणार नाही, किंवा 15 ला कुठल्याही पूर्णांक संख्येने गुणलं तर 10 येणार नाही. मग आपण n चा विचार करू. n चा सहगुणक आहे 2, या n चा सहगुणक आहे 5. इथे आपला 2 ला कुठल्याही पूर्णांक संख्येने गुणलं तर 5 येत नाही. 5 ने कशालाही गुणल्यानंतर पूर्णांक संख्येला गुणल्यानंतर 2 येत नाही. म्हणून आपण काय करायचंय की तिसऱ्या समीकरणातला n चा सहगुणक जो आहे 2 त्याने चौथ्या समीकरणाला गुणायचं आहे. म्हणजे 2 ने जर 5 ला गुणलं तर 10 उत्तर येईल आणि या 5 ने जर या 2 ला गुणलं तर 10 उत्तर येईल. म्हणजे n या चलाचे सहगुणक आपल्याला समान मिळतील. ते समान मिळण्यासाठी आपल्याला मग तिसऱ्या समीकरणाला चौथ्या समीकरणातल्या n च्या सहगुणकाने गुणायचंय, म्हणजेच 5 ने गुणायचं आहे. आणि तसंच चौथ्या समीकरणाला तिसऱ्या समीकरणातल्या n च्या सहगुणकाने गुणायचंय, म्हणजेच 2 ने गुणायचंय. म्हणून आपण या ठिकाणी 2 लिहिणार. आणि मग इथं आपल्याला ते वाक्य लिहायचं आहे समीकरण 3 ला 5 ने आणि समीकरण 4 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे. 2 ने गुणू आणि मग पुढची समीकरण आपल्याला मिळतील. पुढची समीकरण आपल्याला मिळण्यासाठी ज्या समीकरणाचं रूपांतर करायचं आपल्याला तिसऱ्या समीकरणाला आपल्याला गुणायचं आहे 5 ने आणि मग 5 ने 10 ला गुणल्यानंतर मिळेल आपल्याला 50m. तसंच 5 ने 2 लाही गुणायचं आहे अधिक 5 दुने 10n बरोबर 4 ला सुद्धा 2 ने गुणायचं आहे 4 × 5 = 20. हे समीकरण मिळेल आपलं पुढचं
पाचवं समीकरण. त्याच्यानंतर आपला या चौथ्या समीकरणाला 2 ने गुणायचं म्हणून 2 ने 15 ला गुणल्यानंतर मिळेल 15 दुने 30 यम मधलं चिन्ह वजा आहे तसंच 5 ने 2 ला गुणल्यानंतर 10 यन बरोबर उजव्या बाजूला आपल्याला गुणायचं आहे वजा चिन्ह आहे तसंच 2 ने 2 ला गुणलं की 2 दुने 4 हे समीकरण नंबर आपल्याला 6 मिळालं. आता आपल्याला समीकरण मिळाले 5 आणि 6. 5 आणि 6 या समीकरणामध्ये आपण n चे सहगुणक समान मिळवलेले आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी n ची किंमत n या ठिकाणी निरसन होईल n चं आणि आपल्याला m ची किंमत मिळेल आणि मग ती किंमत आपण या कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवली तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या सहाव्यामध्ये ठेवली तर आपल्याला n ची किंमत मिळेल. मग आता आपल्याला n चे सहगुणक समान मिळाले. यांचा पाचव्या समीकरणामध्ये 10 n चं चिन्ह आहे अधिक आणि सहाव्या समीकरणामध्ये 10 n चं चिन्ह आहे वजा. अधिक वजा यांची वजाबाकी होईल म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला 0. म्हणजेच या पाचव्या आणि सहाव्या समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहोत समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. परत ही समीकरणं मिळतील आपल्याला आहे तशी मांडायचे 50m अधिक 10n बरोबर 20 आणि 6वं समीकरण आहे 30n वजा 10n बरोबर वजा 4 आणि मग या दोन समीकरणांची आपल्याला करायची आता बेरीज करताना आपल्याला चिन्ह बदलायचे नाही. कुठल्याही समीकरणात चिन्ह बदलायचे नाही. बेरीज करायची आहे. 50 चिन्ह अधिक आहे 30 चिन्ह अधिक आहे दोघांची बेरीज होईल 50 आणि 30 80m. 10 चं चिन्ह अधिक आहे 10 चं चिन्ह वजा आहे अधिक वजा यांची वजाबाकी होईल 10 मधून 10 गेले 0 राहिलं बरोबर 20 चं चिन्ह अधिक आहे 4 चं चिन्ह वजा आहे भिन्न चिन्हांची वजाबाकी होईल मोठ्या पदाला चिन्ह अधिक आहे म्हणून इथं अधिक मिळेल 20 मधून 4 गेले 16. आता आपला 80 आणि m च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे 80 ची बाजू बदलायची आहे गुणिलेचा भागिले होईल म्हणून डावीकडे राहिलं m बरोबर उजवीकडे आहे 16 भागिले 80 म्हणून m बरोबर इथं आपल्याला 16 आणि 80 हे भाग घालवायचा आहे. भाग जेवढा जातो तेवढा घालवायचा आहे. 16 च्या पाड्यामध्ये 80 आहे 16 च्या पाड्यामध्ये 1 आहे किंवा तुम्ही 2 ने भाग घालवू शकता पण सतत भाग घालावा लागेल. 4 ने भाग जाईल 8 ने भाग जाईल आणि 16 ने पण भाग जातो म्हणून आपण मोठ्या संख्येने भाग घालायचा आहे. 16 ने 16 ला भागल्यानंतर 16 एक 16 वरती मिळेल 1 आणि 16 पंच 80. अशा प्रकारे आपल्याला इथं m ची किंमत मिळालेली आहे. m ची किंमत मिळाली 1/5. आता ही जी किंमत आहे ती आपले समीकरण आहेत 3 4 5 6 या कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो पण शक्यतो लहान समीकरणामध्ये ठेवायचे आहे म्हणून आपण ती तिसऱ्या समीकरणामध्ये ठेवू. तिसरं समीकरण आहे 10m अधिक 2n बरोबर 4. याच्यामध्ये आपल्याला m ची किंमत ठेवायची आहे. m ची किंमत आहे 1/5 म्हणून इथं मिळेल आपल्याला 10 गुणिले m ची किंमत मिळेल 1/5 अधिक 2n बरोबर 4. आता आपल्याला या ठिकाणी पुढं यांचा गुणाकार भागाकार जे क्रिया आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. इथं आपण 10 अंशस्थानी 5 छेदस्थानी म्हणून भाग जाईल 5 1 5 5 2 10 5 1 5 5 2 10 आणि 2 ने 1 ला गुणल्यानंतर मिळेल 2 म्हणून 2 अधिक पुढचा आहे तसंच 2n बरोबर 4. आता आपल्याला या ठिकाणी n ची किंमत काढायची आहे म्हणून n इकडे डावीकडे 2 पद आहेत. n च्या जवळ जे पद आहे 2 आणि n च्या थोडंसं लांब पद आहे 2 म्हणून पहिल्यांदा आपल्याला लांबच्या पदाची बाजू बदलायची आहे. ते अधिक 2 आहे ते त्या बाजूला गेले की वजा होईल आणि इकडचं 2n आहे तसंच राहील म्हणून 2n बरोबर 4 आहे तसंच अधिक 2 त्या बाजूला गेले की वजा 2 होईल आणि म्हणून 2n आहे तसंच या दोन संख्यांची आपल्याला भिन्न चिन्ह आहेत अधिक आणि वजा त्यांची वजाबाकी होईल मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक म्हणून अधिक 2. परत या ठिकाणी 2 आणि m च्या मध्ये गुणाकाराची क्रिया आहे तिकडे गेल्यानंतर भागिले होईल आणि मग n बरोबर 2/2 अशा प्रकारे 2 ने 2 ला भाग जाईल 2 1 2 अशा प्रकारे n ची किंमत आपल्याला मिळाली 1. आता आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत. m ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1/5 आणि n ची किंमत मिळालेली आहे 1. आता या किमती ज्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीलाच आपण जे मांडलेलं आहे ते त्या ठिकाणी किमती आपल्याला भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण
सुरुवातीलाच मांडलं होतं की 1/1 साठी एक अक्षर m मांडलं होतं, 1/x वजा y साठी n. त्याच्यामध्ये किमती ठेवू आपण 1/x अधिक y बरोबर m व 1/x वजा y बरोबर n. याच्यामध्ये आपण या m आणि n च्या किमती ठेवायच्या आहेत. मग आता 1/x अधिक y आहे तसंच बरोबर m ची किंमत मिळाली आपल्याला 1/5 व 1/x वजा y बरोबर n ची किंमत आहे 1. आता आपण या ठिकाणी हे तिरपा गुणाकार केला तर आपला x अधिक y उजवीकडे जाईल आणि 5 या बाजूला येईल. म्हणून आपण आहे तसं जरी मांडलं वरच्या x अधिक y तिकडे गेलं आणि 5 या बाजूला आलं तर उलट मांडलं तर आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 5. हे समीकरण नंबर पुढचं मिळेल आपल्याला 7वं. आणि त्याच्यानंतर इथेही तिरपा गुणाकार होईल. x वजा y त्या बाजूला गेलं, 1 ने 1 ला गुणलं की 1 मिळेल. फक्त आपण बाजू बदलू म्हणून उजवीकडचं डावीकडे, डावीकडचं उजवीकडे, x वजा y बरोबर 1. हे समीकरण नंबर पुढचं मिळेल आपल्याला 8वं समीकरण. म्हणजे 7 आणि 8. आता आपला 7 आणि 8 चे आपल्याला x आणि y च्या किमती काढायचे. म्हणून परत दोन समीकरण आपल्याला मिळेल 7वं आणि 8वं. 7व्या आणि 8व्या या समीकरणांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एकाचं निरसन होईल, एकाची किंमत मिळेल. म्हणून आपण इथे लिहायचंय समीकरण 7 व 8 यांची बेरीज करू. परत समीकरण 7 आहे तसं मांडायचं आहे, x अधिक y बरोबर 5. आणि 8वं समीकरण मांडायचं आहे x वजा y बरोबर 1. आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणून x चिन्ह अधिक आहे, x चिन्ह अधिक आहे, अधिक अधिकची बेरीज होईल 2x अधिक y वजा y यांचं उत्तर मिळेल आपल्याला 0. ते मांडायची गरज नाही. बरोबर 5 आणि 1 ची बेरीज मिळेल आपल्याला 6. अशा प्रकारे आपल्याला 2 ची आता बाजू बदलायची, गुणिले भागिले होईल. म्हणून x बरोबर 6 भागिले 2 म्हणून x बरोबर ही किंमत मिळेल आपल्याला 3. इथं आपला x ची किंमत मिळालेली आहे 3. आता आपल्याला किंमत काढायची आहे ती y ची. मग ही y ची किंमत काढण्यासाठी आपण त्या 7व्या किंवा 8व्या समीकरणामध्ये ती आपण x ची किंमत ठेवली की आपल्याला y ची किंमत मिळेल. मग 7व्या समीकरणामध्ये ठेवू आपण. इथं आपण परत लिहायचं x बरोबर 3 ही किंमत 7 मध्ये ठेव. परत 7वं समीकरण आहे तसं मांडायचं आहे, x अधिक y बरोबर 5. म्हणून आता x च्या ठिकाणी ती किंमत मांडायची आहे 3 अधिक y बरोबर 5. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, पण y आहे डाव्या बाजूला आणि डाव्या बाजूलाच आहे 3. म्हणून 3 या संख्येची बाजू बदलायची आहे. म्हणून डावीकडचं y आहे तसंच, उजवीकडचं 5 आहे तसंच, अधिक 3 त्या बाजूला गेलं की विरुद्ध क्रिया होईल वजा 3. म्हणून y ची किंमत आपल्याला अधिक 5 चं चिन्ह अधिक आहे, 3 चं चिन्ह वजा, दोघांची वजाबाकी होईल. आणि मोठ्या पदाला चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक, 5 मधून 3 गेले 2 राहिले. अशा प्रकारे ही आपली y ची किंमत मिळाली. आपल्याला आता दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. या एकसामायिक समीकरणामधल्या x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 3 आणि y ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 2. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x या एकसामायिक समीकरणामध्ये x आणि y यांची आपल्याला उकल मिळालेली आहे. कंसात 3 स्वल्पराम 2 ही यावरील समीकरणाची उकल आहे. धन्यवाद.